चला तर आता बनवते मी लांब शिमला मिरची आणि शिमला मिरचीला स्वच्छ धुवून घेतले. मसाल्यांमध्ये शेंगदाण्याचा कूट, मीठ, गरम मसाला, हळद, खोबरं, लसूण, कोथिंबीर याचा मसाला बारीक करून घेतला होता. आणि शिमला मिरचीला बघू शकता असे एकच चीर पाडून घ्यायची. असं 2 भाग किंवा 4 भाग नाहीत करायचे. 4 भाग केले ना तर होतं काय किंवा 2 भाग केल्यावर पण आता जे आपण मसाला तयार करतोय तर ते मसाला आपण ह्या शिमला मिरचीमध्ये भरणार आहे. आणि शिमला मिरचीमध्ये मसाला भरला आणि नंतर आपण तेलामध्ये फ्राय करायला लागला ना तर ते मसाला सगळा बाहेर येत जातो. त्यामुळे एकच भाग करायचा आणि असा बघू शकता असा मसाला छान शिमला मिरचीमध्ये भरून घ्यायचा. असं केलं की काय होतं, ज्यावेळेस आपण मिरची तेलामध्ये फ्राय करतो ना तर तेव्हा तो मसाला बाहेर अजिबात येत नाही. आणि ही शिमला मिरची करताना पाण्याचा कसलाच वापर करायचा नाही. फक्त झाकण लावायचं आणि वाफेवर मिरची शिजवून घ्यायची. पटकन पण होते आणि खरंच खूप मस्त आणि एकदम टेस्टी होते. आणि थोडीशीच केली होती मी, पण खूप छान केली ती. आणि बघू शकता एका साईडने झाकण लावलं की नंतर परतून घ्यायची आणि अजून झाकण लावून मस्त अशी आपली शिमला मिरची तयार झाली. कशी झाली नक्की सांगा.